अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। दुपारी 12 वाजता भाजपमध्ये ते प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। तर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते प्रवेश करणार आहेत। अशोक चव्हाण यांच्यासोबत अमर राजूरकर हे सुद्धा प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आहे। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। दरम्यान थोड्या वेळापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिली होती तेही बघूया। त्या संदर्भात मी माझ्याशी काही चर्चा त्यांची झाली नाही जाण्याच्या पूर्वी, त्यामुळे पण मला एक माहित आहे की केंद्रीय एजन्सीचा ससेमिरा त्यांच्या मागे लावण्याचं काम सुरू झालेलं होतं। हे काही नाकारून चालत नाही आणि मला कळत नाही की भारतीय जनता पक्ष 400 के पार म्हणतो आणि दुसऱ्याचे नेते पळवतात, म्हणजेच यांच्यावरच विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती देशामध्ये आहे। इतर पक्षातील नेते पळवून इतर पक्ष फोडून पुन्हा आपलं घर सजवायचं काम जर करत असतील तर लोकांना हे मान्य होणार नाही आणि लोक हे मान्य करणार नाही। साधल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही 400 पार म्हणता, पण दुसऱ्यांचे लोक का पळवता, विरोधी पक्षातील जे नेते आहेत ते का पळवता असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर आता यावर भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं ते बघावं लागेल। दरम्यान टीका केली जाते काँग्रेसकडून, कारण काँग्रेसमधील महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते मानले जाणारे अशोक चव्हाण यांनी रामनाम ठोकलेला आहे काँग्रेसला। कालच त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि त्यानंतर आज ते भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।